हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क आनंदीच्या हातूनच युगंधरला ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर हा मानाचा प्रतिष्ठित अवॉर्ड मिळाला आहे. त्यामुळे सगळे खूप खुश आहेत. तर दुसरीकडे या क्लायंट राघवने चक्क आरतीला गुंगीचं औषध देऊन तिचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळेस पृथ्वी तेथे पोहोचला आणि मग पृथ्वीने या राघवची खूप धुलाई केली, त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं. म्हणजे आरती थोडक्यात वाचलीये. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच युगंधरला हे पत्रकार इंग्लिशमध्ये प्रश्न विचारत असतात आणि युगंधरकडे या प्रश्नांचं उत्तर नसतं. त्यामुळे घरातील सगळ्यांना टेन्शन येतं आणि आनंदीला माई सांगत असते, पुढे जा, सरळ जा. आनंदी तसंच जात असते आणि इकडे पत्रकार युगंधरला परत परत प्रश्न विचारतात. सर, वाय आर यू नॉट आन्सरिंग? तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं का नाही देत आहात? युगंधर या पत्रकारांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही मला मराठीत प्रश्न विचारा, मी तुम्हाला मराठीत प्रश्नांची उत्तरं देतो. परंतु ही पत्रकार सांगते, सर, आमचं एक खूप मोठं इंटरनॅशनल न्यूज चॅनल आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला इंग्लिशमध्येच प्रश्न विचारणार आणि तुम्हाला आम्हाला इंग्लिशमध्येच उत्तरं द्यावी लागतील. हे ऐकून युगंधरला खूप टेन्शन येतं, शिर्केला सुद्धा टेन्शन येतं. तर विद्याधर मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो, ए अंगठा छाप युगंधर, आज तुझ्या अडाणीपणाचा बाजार उठणार आहे आणि ते पाहताना मला खूप मजा येते. आणि या पत्रकारांना या विद्याधरनेच पैसे दिलेले असतात, त्यामुळे ते जाणून बुजून इंग्लिशमध्येच उत्तरं हवी आहेत असं बोलत असतात. तर इकडे माई ही आनंदीला गाईड करत असते, पुढे जा, इकडे वळ, तिकडे वळ. त्यानुसार आनंदी जात असते. परंतु त्याच वेळेस माईच्या कानात जो हेडफोन असतो त्याची बॅटरी संपते आणि त्यांचं कनेक्शन तुटतं. त्यामुळे आनंदी आणि माईचा संपर्कसुद्धा तुटतो. माई आणि आनंदीला खूप टेन्शन येतं. माई म्हणते, अरे देवा, आता काय करायचं? आता संपर्क तुटलाय. आनंदी ही युगंधरपर्यंत कशी पोहोचणार? बापूंना सुद्धा टेन्शन येतं. इकडे आनंदीला समजतं की संपर्क तुटलाय, आता काय करायचं? हाच प्रश्न आनंदीला पडतो. आज या फंक्शनमध्ये मालक साहेबांनी मला खूप वेळेस सांभाळून घेतलंय, पण आता त्यांना गरज आहे तर मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मी त्यांच्यापर्यंत कशी जाणार? या अनोळखी हॉलमध्ये मालक साहेबांपर्यंत कशी पोहोचणार? त्यांना मदत कशी करणार? हाच प्रश्न आनंदीला पडतो आणि आनंदी खूप टेन्शनमध्ये येते. इकडे युगंधरला टेन्शन आलेलं असतं की आता इंग्लिशमध्ये प्रश्नांना उत्तरं कशी द्यायची, आणि त्याची ही फजिती पाहून विद्याधर हसत असतो, खुश असतो आणि मग आनंदी ठरवते, नाही नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. आणि मग आनंदी डोळे बंद करून शांतपणे या रिपोर्टरचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात ही रिपोर्टर विचारते, सर, वाय आर यू नॉट आन्सरिंग? यू लुक्स लाईक अ एज्युकेटेड पर्सन. तुम्ही शिकलेले दिसताय, मग आमच्या प्रश्नांची उत्तरं का नाही देत आहात? आणि हा दुसरा पत्रकार म्हणतो, सर, प्लीज आन्सर अवर क्वेश्चन्स, वी डोंट हॅव मच टाईम. आणि हे सगळं आनंदी ऐकण्याचा प्रयत्न करत असते. आता माई नाहीये जी आनंदीला सांगेल कसं जायचं सरळ इकडे तिकडे. त्यामुळे आनंदी या पत्रकारांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते आणि त्यावरून अंदाज लावते की हे पत्रकार कोठे असतील आणि युगंधर कोठे असेल. आणि आनंदीला हे समजतं आणि तेवढ्यात हा पत्रकार युगंधरचा अपमान करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, सर, वाय आर यू नॉट आन्सरिंग? डोंट यू अंडरस्टँड इंग्लिश? आणि युगंधर लगेच खाली पाहतो. युगंधरला काहीच कळत नसतं असं काय करायचं. सगळ्या टी व्हीवर युगंधरच दिसत असतो. माई बापू यांना खूप टेन्शन येतं की आता युगंधर काय करणार. आणि इकडे आनंदीला समजलेलं असतं की पत्रकार आणि युगंधर हे आपल्यापासून थोड्याच अंतरावर आहेत. तेवढ्यात हा पत्रकार म्हणतो, सर, आर यू नॉट अंडरस्टँडिंग अवर क्वेश्चन्स? आर यू इलिटरेट? म्हणजे तुम्ही आमचे प्रश्न समजू शकत नाही, याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे अडाणी आहात. तुम्ही अंगठेछाप आहात का? आणि हा पत्रकार निर्लज्जासारखा हसू लागतो. युगंधरला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात आनंदी जोरात ओरडते, हे यू, माय हजबंड इज नॉट इलिटरेट. डोंट यू डेअर टू कॉल हिम इलिटरेट. माझा नवरा अडाणी नाहीये,
त्याला अडाणी म्हणण्याची हिंमत करू नको. आनंदीचे हे आवाज ऐकून सगळे पत्रकार, युगंधर, शिर्के सगळेजण आनंदीकडे पाहू लागतात. माई बापू यांना सुद्धा आश्चर्य वाटतं आणि मग आनंदी ही रागारागाने या पत्रकारांजवळ आणि युगंधरजवळ येते. युगंधर आनंदीकडे एकटक पाहतच राहतो. विद्याधरला सुद्धा जबर धक्का बसतो. आनंदी या पत्रकारांसमोर येते आणि इंग्लिशमध्ये त्यांना ठणकावून सांगते की माझा नवरा अडाणी नाहीये, माझा नवरा फक्त त्याच्या मातृभाषेचा अभिमान बाळगतो, म्हणून माझा नवरा मातृभाषेत मराठीत उत्तरं देतोय, नाहीतर तो इंग्लिशमध्ये सुद्धा उत्तर देऊ शकतो. हे ऐकून या पत्रकारांची बोलतीच बंद होते. युगंधर आनंदीकडे आश्चर्याने पाहतच राहतो की आनंदीला इतकं छान इंग्लिश येतं का. शिर्के, माई, बापू सगळे खूप खुश होतात. आनंदी या पत्रकारांना ठणकावून सांगते, माझ्या नवऱ्याला स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान आहे. स्वाभिमानाने माझा नवरा हा स्वतःची मातृभाषा बोलतोय. त्यामुळे जर त्याला मातृभाषेत उत्तरं द्यायची असतील तर हा त्यांचा चॉईस आहे आणि तुम्ही त्यांच्या चॉईसचा सन्मान करायलाच पाहिजे. हे सगळं आनंदी इंग्रजीमध्ये बोलत असते आणि या पत्रकारांचं तोंड पाहण्यासारखं होतं. विद्याधरच्या चेहऱ्यावर तर 12च वाजतात. आनंदी म्हणते, आणि जर तुमचं हे चॅनल इंग्लिश आहे तर ठीक आहे, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे इंग्लिशमध्ये. असं म्हणून आनंदी या सगळ्या पत्रकारांच्या प्रश्नाची फाड इंग्लिशमध्ये उत्तरं देते. या पत्रकारांनी विचारलेलं असतं की तुमचं व्हिजन काय आहे, त्यानंतर तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत. आनंदी सांगते की मालक साहेबांना इचलकरंजीला जगाच्या नकाशावर पाहायचं आहे आणि त्यांचा पुढचा प्लॅन त्यांच्या मुलाने पृथ्वीने लॉन्च केला आहे. लवकरच त्यांच्या रेडीमेड साड्या बाजारामध्ये येणार आहेत. हे पत्रकार आनंदीकडे एकटक पाहतच राहतात. माई बापू यांना खूप आनंद होतो. युगंधरला सुद्धा खूप आनंद होतो. याच आनंदीने माझा अपमान नाही होऊ दिला. या पत्रकारांसमोर माझी बाजू ठामपणे मांडली. आनंदी या पत्रकारांना जाब विचारते, अजून काही प्रश्न आहेत का तुमचे? आणि या पत्रकारांची बोलतीच बंद होते. ही महिला पत्रकार, हा पुरुष पत्रकार हे आनंदीकडे एकटक पाहतच राहतात. आनंदी एक नंबर अस्सल इंग्लिशमध्ये फाड अशी उत्तरं देत असते आणि युगंधर तिच्याकडे अभिमानाने पाहत असतो. माई, बापू, शिर्के सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. विद्याधरचा चेहरा मात्र जमिनीपर्यंत लांबलेला असतो. त्याला जबर धक्का बसतो. आनंदी विचारते, अजून काही प्रश्न आहेत का? हे पत्रकार घाम पुसतात आणि म्हणतात, नो, अजून काही प्रश्न नाही आहेत. त्यामुळे आनंदी, युगंधर खूप खुश होतात. आनंदी चक्क युगंधरचा हात हातात घेते आणि म्हणते, मालक साहेब, आपलं काम झालंय, चला इथून. आणि हे दोघे पत्रकारांपासून थोडे दूर जातात. विद्याधर आनंदीकडे पाहतच राहतो आणि आपला सगळा प्लॅन आनंदीने फ्लॉप केला म्हणून त्याला खूप राग येतो. युगंधर आणि आनंदी थोडे पुढे जातात. युगंधर थांबतो आणि म्हणतो, वा आनंदी वा, काय झाक इंग्लिशमध्ये उत्तरं दिलीस तू, खरंच तुझे खूप खूप आभार. आनंदी म्हणते, नाही मालक साहेब, या गोष्टीसाठी तुम्ही माझे आभार नाही मानायचे. या फंक्शनमध्ये जेव्हापासून मी आली ना तेव्हापासून प्रत्येक क्षणी तुम्ही माझी साथ देताय, मला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढलंय आणि आता तुमच्यावर छोटीशी अडचण आली तर मी तुम्हाला मदत नाही करू शकत का? हे ऐकून युगंधर खूप खुश होतो तर विद्याधरचा मात्र जळफळाट होतो. सगळेजण जोरात टाळ्या वाजू लागतात आणि मग युगंधर आणि आनंदी हे सोफ्यावर जाऊन बसतात. दुसरीकडे हा नालायक, एक नंबरचा नालायक क्लायंट चक्क आरतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. तिच्या जवळ येतो, तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो आणि आरतीला हे आवडत नाही. आरती म्हणते, सर मी आले 2 मिनिटात, तुम्ही डिझाईन्स पहा. असं म्हणून आरती वॉशरूममध्ये निघून जाते आणि या राघवला हीच संधी हवी असते. राघव लगेच आरती वॉशरूममध्ये गेल्या गेल्या चक्क त्याच्या खिशातून एक पुडी बाहेर काढतो. या पुडीमध्ये औषध असतं. आता नक्कीच हे गुंगीचं औषध आहे आणि त्याने 2 कॉफीचे मग आणलेले असतात. एका कॉफीच्या मगमध्ये तो हे औषध टाकतो आणि बाजूच्या टेबलवरून चमचा घेऊन येतो आणि हे औषध या कॉफीमध्ये मिक्स करून टाकतो आणि परत लगेच ही डिझाईन पाहण्याचं नाटक करतो. आरती वॉशरूममधून बाहेर येते, लॅपटॉप घेते आणि बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसते आणि तेवढ्यात हा राघव चक्क आरतीच्या खुर्चीवर येऊन बसतो. आरतीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, आरती मॅडम, मला हे डिझाईन खूप आवडलं आहे. आरतीला खूप राग येतो, ती अनकम्फर्टेबल होते
आणि राघवचा हात आपल्या खांद्यावरून काढते, पण राघव हा तिच्या आणखीन जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आरतीला खूप राग येतो आणि आरती ही काही बोलत नाही, कारण शेवटी हा क्लायंट आहे. आणि राघव तिला म्हणतो, आरती मॅडम कॉफी घ्या ना तुम्ही. आरती कॉफी घेते, कॉफी पित असते आणि राघव तिच्या बाजूला जाऊन बसतो. राघव हा आरतीकडेच पाहत असतो. आरती 2-4 घोट पिते, कॉफी ठेवत असते, तर राघव म्हणतो, मॅडम तुम्ही कॉफी प्या ना, आपण डिझाईनबद्दल नंतर बोलूया. कसं आहे ना, ही कॉफी थंड होऊन जाईल आणि थंड झाल्यावर मजा नाही येणार ना. कॉफी प्या, कॉफी प्या. आणि तो आरतीला कॉफी पिण्यासाठी इन्सिस्ट करतो. त्यामुळे आरती ही संपूर्ण कॉफी पिऊन टाकते. राघवला माहिती आहे की या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलं आहे आणि आरती जेवढी जास्त कॉफी पिईल तिला तेवढी जास्त गुंगी चढणार आणि मग त्याला त्याचा नालायकपणा करता येईल. हाच त्याचा उद्देश असतो. आरतीलाही काही माहीत नसतं आणि आरती ही सगळी कॉफी पिऊन टाकते. दुसरीकडे पृथ्वी हा गाडीत असतो आणि गाडी चालवतानाच तो आपल्या बहिणीला कॉल करतो. त्याची बहीण विचारते, दादा तू फंक्शन पाहिलंस का? तर पृथ्वी सांगतो, नाही ना, माझ्याकडे नेटवर्क डाऊन होतं, तू पाहिलंस का? तर त्याची बहीण सांगते, मला पण नाही पाहता आलं, माझ्याकडे सुद्धा नेटवर्क डाऊन झालं आहे. पृथ्वी म्हणतो, आपण आहे ना खरंच एक खूप महत्त्वाचं फंक्शन मिस करतोय. आता बाबा हे स्टेजवर गेले असतील, तेथे जाऊन ते एवढा मोठा पुरस्कार स्वीकार करतील. खरंच किती भावनेचा, आनंदाचा, अभिमानाचा क्षण असेल ना तो. त्याची बहीण म्हणते, हो ना दादा, खरंच आज आई असायला हवी होती, तिला खरंच किती आनंद झाला असता. नटून थटून ती तेथे गेली असती, बाबांबरोबर तो पुरस्कार स्वीकारला असता. पृथ्वीच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. पृथ्वी म्हणतो, हो ना. तर त्याची बहीण विचारते, ते जाऊ दे, काय झालं तुझ्या मीटिंगचं? तर पृथ्वी सांगतो, एक नंबर झाली मीटिंग आणि आरतीच्या डिझाईनसुद्धा त्यांना खूप आवडल्या. पण आरती ना एक नंबरची मूर्ख आहे. तो क्लायंट तिच्याबरोबर फ्लर्ट करत होता आणि तिला काही कळतच नव्हतं. तर त्याची बहीण म्हणते, अरे दादा जाऊ दे, साधी मुलगी आहे ती, साध्या घरातून आली आहे, तू नको टेन्शन घेऊ. आणि हो, तिच्यासाठी ना ती मुंबईची फेमस पावभाजी घेऊन जा, तिला खूप आवडेल. पृथ्वी म्हणतो, ठीक आहे, चल करतो मी तुला नंतर कॉल. असं म्हणून पृथ्वी फोन कट करतो आणि कदाचित तो हॉटेलच्या दिशेनेच यायला निघालेला असतो. इकडे हॉटेलमध्ये काय घडतंय हे त्याला माहीत नसतं. आणि इकडे पुरस्कार सोहळ्यामध्ये शेवटी तो क्षण येतो जेव्हा आपल्या युगंधरचा सन्मान होणार असतो. त्याला ग्लोबल आयकन ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळणार असतो आणि स्टेजवरचे अँकर या पुरस्काराची घोषणा करतात की आता आपल्या या संध्याकाळी जो सगळ्यात मोठा पुरस्कार देण्यात येणार आहे त्याची घोषणा मी करतो. आपले युगंधर निंबाळकर यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हे ऐकून आनंदी आणि युगंधर खूप खुश होतात. आनंदी युगंधरला म्हणते, मालक साहेब शेवटी तो क्षण आलाच, तुम्हाला ग्लोबल आयकन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळणार. खरंच आम्ही सगळे या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो. युगंधर खूप खुश होतो. आनंदीसुद्धा युगंधरचं कौतुक करत असते आणि मालक साहेबांनी तिच्यासाठी, गावासाठी, सगळ्या लोकांसाठी काय काय केलं आहे याबद्दल त्याला सांगत असते. दुसरीकडे विद्याधर सगळे प्लॅन फ्लॉप झाल्यामुळे आपल्या घरी परत येतो. तो रूममध्ये असतो आणि त्याची चिडचिड सुरू असते, एरझऱ्या मारणं सुरू असतं. आणि त्याची लाडकी बायको, जिला आपला नवरा हा आदर्श व्यक्तिमत्व वाटतं, ती मात्र आपल्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करते. अहो तुम्ही का टेन्शन घेताय, एक ना एक दिवस त्या आनंदीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईलच. ती आनंदी किती वाईट आहे ना हे सगळ्यांना कळेल. तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं तुमच्या मनासारखं होईल. आणि जे काही झालंय ना ते भाऊजींमुळे झालंय. भाऊजींनी खूप चुकीचं केलंय, त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. विद्याधर खूप चिडतो आणि म्हणतो, ए बाई गप ना, देऊ का एक ठेवून, तुला कुणी बोलायला लावलं काय, गप्प बस. तर त्याची बायको म्हणते, अहो मी तर तुमच्यासाठीच बोलत होते ना, तुम्हाला बरं वाटावं म्हणून. विद्याधर म्हणतो, ए निघ इथून, तुला कुणी बोलायला लावलं काय, तू कशी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. मला तुला सांगून जाण्याची गरज नव्हती, कारण मला कळायला हवं होतं. तुला काही सांगितलं आणि ते काम झालं असं कधीच होत नाही. एक नंबरची पनवती आहे तू, पनवती. तर त्याची बायको म्हणते, अहो. विद्याधर म्हणतो, गप्प बसायचं, निघ इथून. आणि त्याच्या बायकोची चांगली जिरते. आपल्या अशा नवऱ्याची साथ देणाऱ्या बायकोला असंच पाहिजे. आणि विद्याधर हा कोणाला तरी कॉल करतो आणि सांगतो, आत्ताच्या आत्ता मला 3 फ्लाईट तिकीट्स पाहिजे आणि लगेच पाहिजे, मी तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवतो.
विद्याधर चिडून म्हणतो, आनंदी, युगंधर, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही जिंकलात. आता मी असा धमाका करणार ना की आनंदी त्या धमाक्यात उडून जाणार. शेवटी मी सुद्धा विद्याधर आहे, असं म्हणून तो आपला नेहमीचा डायलॉग आणि नेहमीची स्टाईल करतो. इकडे आरती आणि राघव हे दोघे हॉटेलच्या रूममध्ये बसलेले असतात आणि आरतीने संपूर्ण कॉफी पिलेली असते. त्यामुळे हळूहळू आरतीला अस्वस्थ वाटायला लागतं. आरती जागेवरून उठते, आपल्या बेडजवळ येते. राघव तिच्याकडे पाहतच असतो. आरती पाणी पिते आणि राघव तिच्या शेजारी येतो आणि म्हणतो, काय झालं आरती? आणि तो चक्क तिच्याशी अंगलट करू लागतो. तिला इकडे तिकडे हात लावतो. आरती म्हणते, सर, हात नका लावू, दूर राहा. तुम्ही जा, मी आराम करते आता, मला बरं नाही वाटत आहे. तर राघव म्हणतो, असं कसं? तुला बरं नाही वाटत आहे आणि मी तुला सोडून जाईल? नाही नाही, मी थांबतो इथे, तू बस ना. असं म्हणून राघव हा चक्क आरतीच्या जवळ येतो, तिच्या खांद्यावर हात ठेवतो, चेहऱ्यावर हात ठेवतो. आरती म्हणते, सर, लांब राहा माझ्यापासून, माझ्या अंगाला हात नका लावू. आरती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण राघव तिला काही सोडत नाही आणि म्हणतो, आता मी काय तुला सोडत नाहीये. आरती खूप घाबरते. दूर राहा सर, दूर राहा माझ्यापासून. आणि तेवढ्यात आरतीला चक्कर येते आणि आरती बेडवर बेशुद्ध होऊन पडते. त्यामुळे या राघवला खूप आनंद होतो. राघव आरतीच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, आरती मॅडम, आरती मॅडम. परंतु आरती ही बेशुद्ध झालेली असते. दुसरीकडे शिल्पा तिची बॅग भरत असते. तिला खूप राग आलेला असतो. युगंधरने तिला फोनवर काय सांगितलं, आत्ताच्या आत्ता आश्रमात निघायचं आणि जोपर्यंत मनातलं विष कमी होत नाही तोपर्यंत परत यायचं नाही. हे सगळं आठवून शिल्पा चिडते आणि म्हणते, त्या भिकाड्या पोरीसाठी मला घराबाहेर काढलं या युगंधरने. ती आपली बॅग भरत असते. तेवढ्यात बापू तेथे येतात आणि म्हणतात, शिल्पा, चल माझ्याबरोबर. शिल्पा म्हणते, बापू, मला थांबवायचा प्रयत्न करू नका, मी थांबणार नाहीये. तर बापू म्हणतात, अगं चल ग, तुझ्या सख्ख्या भावाला इतका मोठा पुरस्कार मिळतोय, त्याचा सन्मान होतोय, ते तू नाही पाहणार तर दुसरं कोण पाहणार? शिल्पा म्हणते, आहे ना त्याची बायको सगळं पाहिला, मला नाही यायचंय. पण बापू काही ऐकत नाही आणि शिल्पाचा हात पकडून तिला हॉलमध्ये घेऊन जातात आणि हॉलमध्ये सगळेजण टी व्हीवर हे पाहत असतात, हा अवॉर्ड फंक्शन पाहत असतात. आणि तेवढ्यात सूत्रसंचालक युगंधरच्या नावाची घोषणा करतो. या वर्षाचा ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर अवॉर्ड मिळतोय युगंधर निंबाळकर यांना. मी त्यांना विनंती करतो, स्टेजवर या. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि युगंधर स्टेजवर जातो. युगंधरला इतका मोठा पुरस्कार मिळालाय हे पाहून माई, बापू, शिल्पा सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. बापू म्हणतात, पाहिलंस का शिल्पा, तुझ्या सख्ख्या भावाला इतका मोठा पुरस्कार मिळतोय, त्याचा सगळ्यात जास्त आनंद तुलाच होणार ना. या पुरस्काराची, या क्षणाची आपण सगळे किती आतुरतेने वाट पाहत होतो. आनंदी विचार करते, अरे यार, इयरफोनची बॅटरीसुद्धा आत्ताच संपायची होती, नाहीतर मी माईंना विचारलं असतं की मालक साहेब स्टेजवर कसे दिसताय, काय हसताय, बोलताय, किती छान वाटलं असतं ना हे सगळं ऐकायला. आणि इकडे हा राघव चक्क आरतीचा गैरफायदा उचलणार. तेवढ्यात पृथ्वी तेथे पोहोचतो आणि या राघवची मानच पकडतो आणि म्हणतो, अरे नालायका, तू हे कस काय विसरलास की आरती पृथ्वी निंबाळकर बरोबर येथे आलीये. आणि मग पृथ्वी या राघवची देत दनादन धुलाई सुरू करतो. राघव आणि पृथ्वी एकमेकांची गसंडी पकडतात. राघव म्हणतो, ती काय तुझी पर्सनल प्रॉपर्टी आहे का? पण पृथ्वी त्यानंतर त्याची अशी धुलाई करतो, देत दनादन थोबाडीत मारतो, बुक्क्या देतो, पोटात बुक्क्या मारतो, त्याची चांगली धुलाई करतो. आणि तेवढ्यात तेथे चक्क या हॉटेलचा स्टाफ येतो. पृथ्वी सर सोडा. आणि हॉटेलचा स्टाफ या राघवला पकडतात. पृथ्वी म्हणतो, याला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनकडे द्या. हा मॅनेजर म्हणतो, हो सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही पोलिसांना बोलवतो. हॉटेलचा स्टाफ राघवला घेऊन तेथून जातो. राघव आरतीकडे पाहतो. आरती ही अजूनही बेशुद्धच असते. दुसरीकडे पुरस्कार सोहळ्यामध्ये युगंधर स्टेजवर येतो आणि मंत्री साहेब त्याचा सन्मान करतात. त्याला पुष्पगुच्छ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देतात. सगळेजण त्यांचे फोटो काढतात. आणि मग तेवढ्यात सूत्रसंचालक सांगतो की असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीची खंबीर साथ असते. त्यामुळे आम्ही दरवर्षी हा पुरस्कार जेव्हा एखाद्या पुरुषाला मिळतो तेव्हा तो पुरस्कार त्याच्या पत्नीच्या हस्तेच त्याला प्रदान केला जातो. त्यामुळे मी आता विनंती करतो
की युगंधर निंबाळकर यांच्या धर्मपत्नी आनंदी युगंधर निंबाळकर यांनी स्टेजवर यावं आणि त्यांच्या पतीला हा पुरस्कार प्रदान करावा. हे ऐकून आनंदीला जबर धक्का बसतो. माई आणि बापू खुश होतात, परंतु ही गोष्ट शिल्पाला मात्र आवडत नाही आणि आनंदी विचार करते, पण माझ्या हस्ते का? मी एवढी मोठी नाही आहे, मी खूप साधी मुलगी आहे आणि मालक साहेबांना हा पुरस्कार एखाद्या सन्माननीय व्यक्तीच्या हस्तेच मिळायला हवा. आनंदी हाच विचार करत असते. सूत्रसंचालक म्हणतो, मिसेस आनंदी निंबाळकर, कसला विचार करताय? प्लीज स्टेजवर या, सगळेजण तुमची वाट पाहताय. पण आनंदीसमोर हा सुद्धा एक मोठा प्रश्न असतो की स्टेजवर जायचं कसं? स्टेज कोठे आहे, पायऱ्या कोठे आहेत, कोठे जायचं हे आनंदीला काहीच माहीत नसतं. आता माईसुद्धा तिला गाईड करायला नाही आहे, त्यामुळे आनंदीला खूप टेन्शन येतं. आनंदी तशीच उभी राहते. युगंधर म्हणतो, काय झालं आनंदी, ये ना स्टेजवर. आणि आनंदी विचार करते, अरे देवा, आता मी स्टेजवर कशी जाऊ, काय करू? हाच प्रश्न आनंदीला पडतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आनंदी आणि युगंधर पुरस्कार घेऊन घरी येतील तेव्हा पृथ्वी आणि पृथ्वीची भावंडं घरी आलेली असतील आणि विद्याधर शिल्पाने त्यांना भडकून दिलेलं असेल. हे तिघे चक्क युगंधर आणि आनंदीवर नाही नाही ते आरोप करतील, त्यांना धोकेबाज म्हणतील आणि समिधाबरोबर असलेले युगंधरचे सगळे फोटो जाळून टाकतील. त्यामुळे युगंधर आनंदीला जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आनंदी मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.